नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1 या विषयामधील अपेंडिसायटिस या डिसीज कंडिशनबद्दल अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन. तर इट इज अन इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ द अपेंडिक्स इज कॉल्ड ॲज अपेंडिसायटिस. म्हणजेच जो आपल्या शरीरामध्ये अपेंडिक्स असतो त्याला जर इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन झाले तर या अवस्थेला अपेंडिसायटिस असे म्हणतात. तर अपेंडिसायटिस होण्याचे काय काय कारणे असू शकतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम कॉज आहे बॅक्टेरिया किंवा व्हायरस किंवा फंगल किंवा पॅरासाईटच्या इन्फेक्शनमुळे हा आजार होऊ शकतो. तसेच विषबाधा झाल्यावर म्हणजेच अन्नामधील विषबाधा झाल्यावर तरीसुद्धा हा आजार होऊ शकतो. याचसोबत व्यक्तीला जर कॉन्स्टिपेशन असेल म्हणजेच मला अवरोध जर असेल तर यामुळे सुद्धा अपेंडिसायटिस होण्याची शक्यता असते. तसेच इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन असल्यावर म्हणजेच कुठल्याही प्रकारचा अडथळा जर इंटेस्टाईनमध्ये जर निर्माण झालेला असेल तरीसुद्धा हा आजार होऊ शकतो. याचसोबत जर कुठल्या प्रकारचे डिसऑर्डर्स लार्ज इंटेस्टाईन किंवा स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जर असतील तरीसुद्धा अपेंडिसायटिस होऊ शकतो. याचसोबत जे मोठे आतडे असतात त्यांना जर इन्फ्लामेशन झाले तरीसुद्धा अपेंडिसायटिस होऊ शकतो. तर अपेंडिसायटिस झाल्यावर रुग्णामध्ये काय काय चिन्हे आणि लक्षणे दिसतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम ॲबडॉमिनल पेन म्हणजेच पोटामध्ये खूप जास्त प्रमाणात दुखत असते. तसेच रुग्णाची भूक मंदावलेली असते. याचसोबत रुग्णाला मळमळ होणे, उलट्या होणे, तसेच डायरिया, याचसोबत रुग्णाला फीवर असतो, टेंडरनेस असते रुग्णाला, याचसोबत रुग्ण रेस्टलेसनेस फील करत असतो. तसेच रुग्णाची हार्टबीट वाढलेली असते. याचसोबत रुग्णाला एन्झायटी असते, फटीग असतो, तसेच रुग्णाला विकनेस असते. याचसोबत रुग्णाचे वजन हे कमी झालेले असते. तसेच अपेंडिसायटिस असलेल्या रुग्णाचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन म्हणजेच रोग निदान कसे करावे हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाची हिस्ट्री कलेक्शन करावी, नंतर फिजिकल एक्झामिनेशन करावे, याचसोबत ब्लड टेस्ट कराव्यात, तसेच सिटी स्कॅन करतात, अल्ट्रासोनोग्राफी करतात, एक्स-रे काढतात आणि कोलॉनस्कोपी करतात. नेक्स्ट अपेंडिसायटिस असलेल्या रुग्णाची मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट काय करावी हे पाहूया. यामध्ये रुग्णाला काही इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक्स देतात, ज्यामध्ये सेप्रोक्झिम हे मेडिकेशन्स दिले जाते. तसेच रुग्णाला पेन असल्यामुळे ॲनल्जेसिक्स मेडिकेशन्स देतात, ज्यामध्ये ब्यूट्रम हे औषध दिले जाते. तसेच रुग्णाला अँटीपायरेटिक्स मेडिकेशन्स देतात, ज्यामध्ये पॅरासिटामॉल हे मेडिकेशन्स दिले जाते. तसेच रुग्णाला खूप जास्त प्रमाणात ॲसिड जर सिक्रेशन होत असेल तर अँटीॲसिडिक्स मेडिकेशन्स देतात, ज्यामध्ये प्रोटॉन पंप इनिबिटर्स दिले जातात. याचसोबत रुग्णाला वॉमिटिंग होत असल्यामुळे अँटीइमिटिक्स मेडिकेशन्स दिल्या जातात, ज्यामध्ये एमसेट हे औषध दिले जाते. तसेच अपेंडिसायटिस असलेल्या रुग्णाची सर्जिकल मॅनेजमेंट काय करावी हे पाहूया. यामध्ये रुग्णाची अपेंडेक्टोमी करतात, म्हणजेच अपेंडिक्स हा शरीराच्या बाहेर पार्शली म्हणजे थोड्या प्रमाणात किंवा कम्प्लिटली शरीराच्या बाहेर सर्जरी करून रिमूव्ह केला जातो, याला अपेंडेक्टोमी म्हणतात. तसेच लॅप्रोस्कोपिक सर्जरी सुद्धा अपेंडिक्स असलेल्या रुग्णांमध्ये करतात. थँक्यू.